E20ला विरोध म्हणजे पुढची पिढी संपवण्यासारखा असल्याचं पाशा पटेलांनी म्हटलं। इथेनॉल विरोधात मागे मोठं षडयंत्र असल्याचा पाशा पटेलांनी आरोप केलाय। 70 वर्ष विशिष्ट लॉबीने इथेनॉलला विरोध केला असं पाशा पटेलांनी म्हटलं। इथेनॉलमुळे मायलेज कमी होतो पण इंजिन खराब होत नाही असं पाशा पटेलांनी म्हटलं। E20ला विरोध करणं म्हणजे आपली पुढची पिढी आपल्या हाताने संपवायचं असा निर्णय ही शहरातली मंडळी करू लागलेली आहेत। मायलेज मध्ये फरक पडतो का? 100% पेट्रोल पेक्षा इथेनॉल जास्त ज्वलनशील असल्यामुळं उतारा कमी होतो का? 100% उतारा कमी होतो। तर त्याला आपण भावाच्या रूपाने करता येऊ शकते ना, त्याला मदत करता येऊ शकते ना। प्रश्न तो नाहीये, प्रश्न माझ्या गाडीचं इंधन खराब होते म्हणणं हे चुकीचं आहे। तर नेहरूंचं गुणगान गाणाऱ्यांनी पहिल्या 5 दशकाचा हिशोब द्यावा, चित्रा वाघ यांचा राऊतांवर निशाणा पाहायला मिळतोय। नेहरूंनंतर IIT IIMचा विस्तार का झाला नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलं। मोदींच्या काळात IIT IIMचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। स्वयं घोषित विश्वगुरु जनाब रड़त राउत दिल्ली के अपने राजनीतिक आकाओं के इशारे पर नेहरू जी का गुणगान कर रहे हैं। तो इतना भी बताइए कि नेहरू जी के बाद करीब 50 साल तक कांग्रेस की सरकार रही है। IIT IIM और एम्स का बड़े पैमाने पर विस्तार क्यों नहीं हुआ जी? सच्चाई यह है कि 2014 में 16 IIT थी, आज 23 है। 13 IIM थी, आज 21 से 22 है। 7 एम्स थी, आज 23 है। MBBS की सीटें 51,000 से बढ़कर लगभग 1,29,000 के आसपास और PG मेडिकल की सीटें 31,000 से बढ़कर 85,000 की ज्यादा हो चुकी है। और इसीलिए जनता का जनादेश भी काम के आधार पर मिलता है साहब, नाम के आधार पर नहीं। तर भेटू न दिल्यानं भाजप कार्यकर्त्यानं मंत्र्यांसमोरच नाराजी व्यक्त केली। कार्यकर्त्यानं जयकुमार गोरेंना जाब विचारला। 35 वर्ष पक्षाचं काम करतोय, मंत्री म्हणून तुम्हाला भेटायचं नाही का असं कार्यकर्त्यांना विचारलेलं आहे। कार्यकर्त्यांना अडवलं जात असल्याची गोरेंकडे तक्रार करण्यात आली। प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळेंनी मंत्री गोरेंना हे विचारलेलं आहे। आमच्या पक्षाच्या मध्ये सरकारच्या मध्ये तुम्हाला भेटायचं नाही का? आम्हाला बाहेर कसं काढलं? मग तुम्ही बाहेर वापरलं तर मी बाहेर निघू शकतो। मला मी भेटायला मला बाहेर बाबू माझी रिक्वेस्ट करतो, गेल्या 3 वर्षापासून पक्षात काम करतो। तर ठाण्याच्या सुभाष नगरमधील नागरिकांच्या SRA ऑफिसमध्ये ठिय्या पाहायला मिळतोय। अनेक वर्षांपासून नळपाडामधील विभागाचं पुनर्वसन प्रलंबित आहे। स्थानिक विकासकांकडून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत नागरिक SRA ऑफिसमध्ये दाखल झालेले होते। आमदार संजय केळकरांनी देखील SRAच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्यामध्ये अनेक SRA प्रकल्प सुरू आहेत। त्याच्यातले काही जरी सुरळीत चालू असले तरी मोठ्या संख्येने जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी वासियांची दिशाभूल पण झाली आहे, फसवणूक पण झाली आहे। आणि त्याच्यामुळे MPIDचा कायदा जो आहे तो या विकासकावर पण लागू करण्याकरता मी आग्रही मागणी विधिमंडळामध्ये